हॅलो एव्हरीवन, मी नेहा क्षत्रिय आणि तुम्ही बघताय इमॅजिका पार्ट 2. सो लास्ट व्हिडिओला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जेवणाच्या ताटाचा व्हिडिओ काढायचं विसरून गेले, बट मला जेवण झाल्यावर आठवण आलं आणि मी जेवण संपलेल्या ताटाचा व्हिडिओ घेतला. सो जेवण झाल्यावर आम्ही गेलो नायट्रो राईडला आणि जाताना आम्हाला दिसलं सुंदर सुंदर क्रिसमसचं डेकोरेशन. सो सेकंड हाफमध्ये सुद्धा नायट्रो राईडला गर्दी होती, बट आमच्या एक्सप्रेस तिकीटचा यूज इथेच झाला. सो आमच्याकडे एक्सप्रेस तिकीट असून सुद्धा आम्हाला 2-3 राईड्स थांबावं लागलं. देन आमचा चान्स आला. विचार करा, इफ आमच्याकडे एक्सप्रेस तिकीट नसतं तर किती थांबावं लागलं असतं. सो अवॉइड दिस प्रॉब्लेम, व्हॉट यू कॅन डू, एक तर तुम्ही वीकडेजला या आणि जर तुम्ही विकेंड्सला येणार असाल तर एक्सप्रेस तिकीट घ्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. सो या राईडनंतर आम्ही गेलो नेक्स्ट राईडला, ती म्हणजे डेअर टू ड्रॉप. सो डेअर टू ड्रॉप राईडमध्ये मी एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे त्यांनी राईडचा टाईम स्पॅन कमी केला आहे. लाईक ते आधी वरती जाऊन पण 5 मिनिट राईड थांबायचे आणि लाईक राईड जास्त वेळ चालू राहील. आय थिंक गर्दी जास्त होती त्यामुळे त्यांनी हे केलं असावं. होप सो मला या राईडला बसायचं होतं, बट बाकीच्यांचं म्हणणं होतं की ही लहान मुलांची राईड आहे. बट यार, मोठे लोक पण बसले ना, तुम्हाला दिसतंय ना गाईज, स्क्रीनवर दिसतंय. सो एंट्री केल्यापासूनच मला या राईडमध्ये बसायचं होतं, बट गर्दी खूप होती. सो डिस्कस दॅट की आपण या राईडला एंडला जाऊयात. आणि त्यानंतर आम्ही थोडेसे गेम्स खेळले, लाईक मी स्क्रीनवर बघू शकता. सो गेम्स खेळता खेळता आम्हाला दिसलं की स्क्रीन मशीन चालू झाली आहे, जी आधी चालू नव्हती आणि ती अचानक चालू झाल्यामुळे तिथे खूप गर्दी वाढली. सो ज्यांना पण आमच्यात खेळायचं होतं त्यांनी ठरवलं की ते पण नाही खेळणार आणि मी तर पहिलेच नव्हती खेळणार. त्यानंतर आम्ही गेलो बम्प इट बोट्स राईडला, जिथे मला खूप आधीपासून जायचं होतं. बिकॉज लास्ट टाईमसुद्धा मी ही राईड खेळू शकले नव्हती. खरं सांगते गाईज, जर तुम्ही फ्रेंड्स जात असाल तर ही राईड नक्की खेळा तुमच्या फ्रेंड्ससोबत. खूप जास्त मजा आली. आय नो हे दिसताना इतकं इंटरेस्टिंग दिसत नाही आहे, बट खेळताना सिरियसली मजा आली. लाईक आम्ही एका दुसऱ्या ग्रुपच्या मुलाला टार्गेट केलं होतं आणि तो लिटरली गोला झाला होता. सो या राईडला तुम्ही गर्दी नसताना जा, कारण ते एका ग्रुपला 5 मिनिट देतात आणि एका ग्रुपमध्ये फक्त 6च लोक असतात. सो खूप टाईम लागतो या राईडसाठी. सो हे खेळून झाल्यानंतर आम्ही गेलो परत गेम्स खेळायला. सो या गेमसाठी आपल्याला 100 रुपीज द्यावे लागतात. आपल्याला 2 टाइम्स बॉल बादलीत टाकायचा आहे. इफ जर आपण 2 टाईम बादलीत बॉल टाकला तरच आपल्याला रिवॉर्ड मिळेल. एकदाही मिस झाला तर नाही मिळणार. त्यानंतर आम्ही नेक्स्ट गेम खेळलो. त्याच्यात आपल्याला स्टिक दिलेली असेल, स्टिकला दोरा असतो आणि त्याच्या मदतीने आपल्याला बॉटल उभी करायची आहे. सो हे सगळे गेम्स खेळून झाल्यानंतर आम्ही परत एंट्रीकडे गेलो, कारण न्यू इयरची पार्टी चालू होणार होती. तिथे लायटिंग्स पण लागल्या होत्या आणि क्राऊड गोळा करण्यासाठी ते वेगळे गेम्स घेत होते. सो फर्स्टली ते आपल्याला नंबर सांगायचे, त्या नंबरचा ग्रुप करून आपल्या ग्रुपमध्ये नाचायचं होतं. जो ग्रुप सगळ्यात चांगलं परफॉर्म करेल त्याला प्राईज भेटत होतं. विथ ऑल दिस गेम त्यांनी खूप जास्त क्राऊड जमा केला. फॅमिलीज, फ्रेंड्स सगळे एन्जॉय करत होते. आणि ते झाल्यानंतर अजून लाईट्स लागल्या, जसं की तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. आणि काही टाइम्स नंतर तर फाउंटन्ससुद्धा सुरू झाले. सो तिथे फायर शोसुद्धा अरेंज केलेला होता. आता तुम्हाला दिसेल. प्लीज हे घरी ट्राय करू नका, ते एक्सपर्ट्स आहे, आपण नाही.
सो आफ्टर फायर शो आम्ही दुसरीकडे गेलो जिथे क्रिसमसचं डेकोरेशन केलं होतं फोटोज काढण्यासाठी. सो एक सांगायचं राहिलं, मृणाली अचानक मध्येच गायब झाली होती. ती गेम खेळून आली आणि तिच्याकडे डायरेक्ट प्राईज होतो क्यूटचा डॉगी ज्याचं नाव तिने एलू ठेवलं होतं. आम्ही तिघी विथ एलू. सो आमच्या तिकीटमध्ये डिनरसुद्धा इन्क्ल्यूड होतं. डिनर फक्त डायमंड तिकीटवाल्यांसाठीच होतं. सो त्यानंतर आम्ही गेलो डिनर करण्यासाठी. जाताना हे खूप सुंदर असं ट्री दिसलं. सो जेवणात 2 ऑप्शन अवेलेबल होते, व्हेज आणि नॉनव्हेजचा. सोबत सूप आणि डेझर्टसुद्धा दिलेलं होतं. जसं की मृणालीने खाल्ली खीर अँड आम्ही खाल्लं आईस्क्रीम. सो जेवण झाल्यावर आम्ही परत कॉन्सर्टकडे निघालो. सो बेसिकली आम्ही कॉन्सर्टसाठी नव्हतो थांबलो, आम्ही थांबलो होतो रॅलीसाठी, जी की खूप फेमस आहे. मी तुम्हाला सुद्धा सजेस्ट करेल, इफ तुम्ही इमॅजिकाला जाणार असाल तर रॅली मिस नका करू. सो थोडा वेळ आम्ही कॉन्सर्ट एन्जॉय केला आणि मग रॅली सुरू झाली. सो राईड बघण्यासाठी पुढची प्लेस लवकरात लवकर पकडा, कारण त्या प्लेससाठी चांगले ड्रेस घातलेल्या मुलीसुद्धा मारायला येतात. सो गाईज तुम्हाला आता मोगॅम्बो दिसणार आहे. से हाय टू मोगॅम्बो. त्यानंतर ही सिंड्रेला येत आहे. गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. And guys, say hello to Anil Kapoor and Sridevi ji from Mr. India Ride. सो रॅली संपल्यानंतर आम्ही पुन्हा कॉन्सर्टकडे थोड्या वेळ थांबलो, गाणे ऐकले अँड देन डिसाईड केलं की आता आपण घरी जाऊयात, कारण आम्ही लिटरली खूप थकलेलो होतो बिकॉज आम्ही सकाळपासून बाहेर होतो. मॅजिकातून बाहेर पडताना फक्त रडणं बाकी होतं. हो, खूप जास्त मजा केली आम्ही. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत जा आणि खूप मजा करा. घरी जायला लेट झाल्यामुळे आमचा न्यू इयर हा आमच्या गाडीतच झाला. तुम्ही बघू शकता एक्साइटमेंट. बाहेर फटाके फुटत होते. खूप छान माहोल होता. बाय गाईज, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.